तुम्हाला माहिती आहे गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या महिला वर्गामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे 50% बायका ज्या आहेत त्या खूप खुश आहेत आणि 50% ज्या बायका आहेत त्या फ्रस्ट्रेट आहेत, दुःखी आहे, कन्फ्यूज आहेत. त्यांना कळत नाही आहे की साला आपल्यासोबत कोणता स्कॅम झालेला आणि हा सगळा परिणाम आहे लाडकी बहीण योजना. म्हणजे झालं काय आहे ना, की काही बायांच्या अकाउंटमध्ये 2 महिन्याचे एकत्र पैसे जमा झाले आणि काहींना आलेच नाही आहेत. त्याच्यामुळे ते यूट्यूबचे व्हिडिओ सर्च करतात आहे, कमेंट बघताय. मी एकाचा चॅनल बघत होतो, तो लाडकी बहीण योजनेची माहिती देतो. तो बोलला मला मागच्या 2 दिवसामध्ये 100 कमेंट आल्या आणि हे लाईक्सवर लाईक्स की तुमचे पैसे येतील, तुमचे पैसे येतील, तुमचे पैसे येतील. त्याचे फॉलोअर्स 2 गुणा वाढून गेले. इतकं म्हणजे इतकं तुम्ही विचार करा, द पॉवर ऑफ वुमन, व्हॉट अ वुमन कॅन डू. इतकं सगळं होत आहे. आणि ज्या फ्रस्ट्रेट झाल्या आहे ती याच्यासाठी फ्रस्ट्रेट आहे, त्यांच्या आतून अशा शिव्या निघताय, कोपताय अक्षरशः सरकारवर की पैसे द्यायचे नव्हते तर आतापर्यंत कशाला द्यायचे, आता तर आम्हाला आस लागली. आणि तिच्या घरी कार आहे, तिच्या पगार नवऱ्याला पगार 2 लाख रुपये आहे, तरी तिला पैसे आले आणि मला पैसे का नाही आले. कुठे गेली यांची केवायसी आणि कुठून कशी लिस्ट काढली आणि मग त्या लिस्टमध्ये माझं नाव काऊन नाही आहे. तिच्या अकाउंटमध्ये पैसे आले, माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आले. तिच्या अकाउंटमध्ये पैसे आले, माझ्या नाही आले. इकडे तिकडे फोन करून विचार, तुला आले का ग पैसे, तुला आले का ग पैसे. ती म्हणते हा मला 3,000 रुपये आले. ठेव मग. इतका म्हणजे तो कोप तापलाय. आता हा जो प्रकोप आहे, जर सरकारचे पैसे अजून या बाकीच्या ज्या महिला आहेत त्याच्यापर्यंत जर आले नाही, मी म्हणतो तुम्हाला सगळ्या माणसांनी मिळून जरी व्होट केले ना पुढच्या वेळेस इलेक्शनमध्ये, तरी मला वाटत नाही. तुम्ही समजून घ्या बाकी.